काढायला नाही. तर खोपोलीत आलोय आपण. खोपोलीत आलोय आणि माझ्यासोबत काय घडणार नाही असं होणार नाही. आता जस्ट पाठी लेफ्ट साईडने चाललोय. एकदम रिक्षावाल्याने आहे ना, काय इंडिकेटर नाही दिला, काय नाही दिला, सरळ मला लेफ्ट साईडला धावून टाकला. जाऊ दे आम्हाला. थांब रे बाबा ना, टाकशील डोक्यावर. मान्सून मध्ये आपल्या महाराष्ट्राचं काही तोड नाही. मी तर होप सोडले होते, मला वाटलं जातोय गाडीत, पण गाडी भाई गाडी थांबली, उठली, ती जाग्यावर स्टॉप झाली गाडी. श्री स्वामी समर्थ गाइस, वेलकम बॅक टू चॅनल. तर आता वाजलेत दुपारचे ऑलमोस्ट 12:15 वाजलेत आणि आपण निघतोय कुठे तर पुण्यासाठी. पुण्याला काय तर पुण्याला आपल्या मित्राच्या घरी गणपती असतो. तर आता थोडंसं टाइम भेटलाय तर जाऊन येऊया. आणि मेन म्हणजे रिझन आहे पुण्याला जायचं, पण एक रिझन आहे. रिझन आहे की बाईक आपली खूप दिवस झाले, बरेच महिने झाले यार, महिन्याच्या जास्ती झालं कुठे लॉंग राईडला गेली नाहीये. आता लास्ट टाइम आय गेस कसमाळला गेलो होतो, ते पण 4 व्हीलरनी गेलो होतो. बाईकचा काही तिथे संबंधच नाहीये. सो बाईक चालवायची आहे. बाईक आपण एवढी मॉडिफाय केली, एवढं लाईट वगैरे लावलं, काही अजून त्याचं काही रिव्ह्यू तर सोडा, मी स्वतः अजून अनुभव नाही घेतला की कसं आहे काय आहे वगैरे वगैरे. तर रात्री आलो असतो 3 वाजता. आज मला सकाळी निघायचं होतं, पण नाही, झोप पण कम्प्लीट करणं इम्पॉर्टंट आहे. सो आता 12:15 वाजलेत, 12 वाजेपर्यंत आपण रॅपअप करू आणि निघू. गाडी कुठली घेऊन चाललोय तर आपली KTM ॲडव्हेंचर 390X घेऊन चाललोय. लय मजा येणार आहे, खूप भारी व्हिडिओ करू. मस्त जाऊ मित्राच्या इथं, गणपती बाप्पाचं दर्शन करू आणि मग रिटर्नचं बघू कधी, आजच येतोय की उद्या येतोय. पण ह्या ब्लॉग मध्ये व्ह्यूज एक नंबर असणार आहेत. गाडी तुम्हाला, परफॉर्मन्स तुम्हाला कळणार आहे गाडीचं काय आहे काय नाही. तसं तर माहितीच असेल, आपण ऑलरेडी पण व्हिडिओज बनवलेत खूप, बट तरी सुद्धा व्ह्यूज एक नंबर असणार आहेत. मला खूप एक्साइटमेंट आहे, कारण खूप दिवसानंतर गाडी चालवणार आहे. हेल्मेट आपला रेडी आहे, बॅग आपली रेडी आहे आणि हा बोबोचा मोबाईल होल्डर. अरे यार, मोबाईल होल्डर पण गाडीला लावायला टाइम नाही भेटत आहे, आल्यापासून तसंच आहे. सो इथं ठेवून देऊया, खूप मेस आहे. सो गाइस, ये रही अपनी गाडी. आता कोल्ड स्टार्ट होते गाडी. तर आलं आता आपण आपल्या मोठं ब्लॉगिंग सेटअप मध्ये. गाडी केली स्टार्ट. घेऊया गणपती बाप्पाचं नाव. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ. आपली राईड मस्त होऊ दे, मस्त जसं चाललोय तसं जाऊन येऊ दे. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा. थोडा अँगल खाली करूया. आता जाऊया पहिले आपण पळसाला जाऊन फ्युल घेऊया. रूट आपला तेच, ओल्ड मुंबई पुणे हायवे. इकडनं खोपोली, खोपोलीवरून लोणावळा, लोणावळावरून तळेगाव, तळेगाववरून PCMC पिंपरी चिंचवड. बेसिकली आपण पिंपरी चिंचवडला चाललोय. ठीक आहे. तर परत आलो बिल्डिंग खाली. आता आपली 4 व्हीलर आपल्याला तिकडं पार्क करायची आहे, कारण जर मी आज आलो नाही तर पुढच्याला प्रॉब्लेम नको ना, म्हणून मग आपली गाडी पाठी लावू. अरे पूर्ण गेलो होतो, थोडं पुढपर्यंत गेलो होतो, परत रिटर्न यावं लागलं. तर पुन्हा एकदा आलो आपण आपल्या मोठं ब्लॉगिंग सेटअपमध्ये. गाडी इकडं होती ना, ती आता तिकडं पार्क केली आहे, तिकडे कॉर्नरला. लफडी नको ना रे कोणाची. तर एक काम मी अजून एक विसरलो होतो, आपली ट्रिप रिसेट करायचं. ट्रिप रिसेट करूया. ट्रिप 1 करूया आपण रिसेट, सगळं रिसेट. आता आपल्याला समजेल, इकडे ॲव्हरेज पण येईल, इथं ट्रिप पण येईल आणि इथं ॲव्हरेज स्पीड पण येईल. ठीक आहे. पुन्हा एकदा घेऊया गणपती बाप्पाचं नाव. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ. दुसऱ्यांदा भाई. ठीक आहे. देव हॅपीनेस झाला आपल्यापासून की एकदाच नाव घेतलं. पुन्हा नाव घे. तर पोचलोय पळसप्याला. आज असं वाटतं यार लय टाईम लागला पळसप्याला पोचायला, कारण की यार घरीच 2 फेऱ्या झाल्या. त्यामुळे पेट्रोल फुल करून घेऊया, गाडीचं पोट फुल करून घेऊया. बाय शपथ. तर इथं लाईट नाही आहे, पेट्रोल नाही आहे, काय करणार यार. एक असतं ना लफडे. पाठी भारतला जाऊन बघायला लागेल. पुढेच टाकू. ठीक आहे, चल पुढेच टाकतो. क्या अभी आडला हरी गाढवाचे पाय धरी अशी अवस्था आहे. काय करणार. एकच चॅलेंजेस नसतात, काय ना काय काय ना काय काय ना काय असतात. ठीक आहे, इट्स ओके. बघा पुढे आहेत खूप पेट्रोल पंप. गाडीची रेंज आहे चांगली, अच्छी खासी आहे, जाईल आपली गाडी.
इधर आहे की हां इकडं आहे. थोडंच पुढं आल्यावरती आपल्याला भेटतंय पेट्रोल. तर इकडून फुल करून घेऊया. काय आता फुल करा फुल. तर हवा पाणी चेक. पेट्रोल भरून झालंय. हवा पाणी पण चेक झालंय. आत्ता भाई थांबायचं नाही. जेवढं खेचता येईल ना तेवढं खेचत आहे. 1 तास डिले झाला आपल्याला. 12 वाजता मला काय पण करून पनवेल सोडायचं होतं, पण 1 वाजला आहे. तरी आपण 1 वाजायला ऑलमोस्ट 6 मिनिटच कमी आहेत फक्त. तर थोडं जावं लागेल, फटाफट जावं लागेल. वैभवला सांगितलं तर 12 वाजता निघेन मी म्हणून. कसलं काय टायमिंगमध्ये होत नाही. अरे रात्री लेट आलो ना प्रोग्रामवरून, म्हणून झालं आहे सगळं. नाही तर काय आम्ही ओके होतो. भाई बघतोय रिक्षामधनं बाईकला. भाई हेड टर्नर लय मजा येते, लय मजा येते. तर बघतात ना सगळे, लय भारी वाटतं. बाबा जाऊ दे आम्हाला. थांब रे बाबा ना टाकशील डोक्यावर. गाडीच बंद पडली. भाई एवढा ह्युमिड आहे ना क्लायमेट. आता ह्युमिड का बोलतोय मी, आपण घातलंय रेन लायनर. आतमध्ये हे असली गरमी होते. पण पावसाचं बघा ना, मौसम आहे यार पावसाचा. आपण विदाउट क्लोज आज म्हणजे विदाउट रेन लायनर, विदाउट क्लोज नाही, विदाउट रेन लायनर असणार. आणि मग त्यात पाऊस येणार, मग परत रेनकोट घालायला थांबा. कशाला एवढी भसड करायची, कुणी सांगितलंय. त्यापेक्षा आपण चिलमध्ये दिल करत जाऊ ना, रेनकोट घालून चिंब चिंब भिजून, म्हणजे पावसाच्या आणि नाही घामाच्या आणि ओळख चिंब भिजून जाऊ आपण. काय मजा येत आहे यार राईडची. मॉन्सून राईड भाई एक नंबर. नजारे एक नंबर. तिकडं बघा कसं डोंगरावरती धुकं येऊन बसलंय. आणि एवढी खतरनाक मजा येते ना राईडला, वर्ड्समध्ये एक्सप्रेस नाही करू शकत. खूप म्हणजे हीच ती एक्साइटमेंट होती की कधी राईडला जाईन, कधी बाईक घेऊन बाहेर निघेन. बाकी खूप मिस करत होतो सगळं. मी खूप जास्त मिस करत होतो. पण फायनली आपण ते आता जगतोय. खूप मजा येते, खूप भारी वाटतंय. व्ह्यूज एक नंबर. मान्सूनमध्ये आपल्या महाराष्ट्राचं काही तोड नाही. गाडी मस्त 22चा ॲव्हरेज देते, 100 110 आपली स्पीड तीच आहे. त्याच कॉन्स्टंट स्पीडने आपण चालतोय. मस्त मजा एक नंबर येते. खूप भारी. टिल नाव एव्हरीथिंग इज गुड. लय मजा येते, खूप भारी. रस्ता ओला बघा ना किती सुंदर वाटतो. हा रस्त्याचा ओला आहे ना, जो रस्ता ओला आहे ना, ते मला तर बघायला लय आवडतो. ते सुका सुका रस्ता आहे ना, अजिबात मला आवडत नाही. रात्री रस्त्यावरती विजिबिलिटी कमी होते याच्यामुळे, पण ठीक आहे ना यार, एवढं तर ॲडजस्ट करूच शकतो. सगळं काय आपल्या मनासारखं थोडी होणार आहे. खूप भारी यार, खूप भारी मजा येते, खूप भारी. आता ते नजारे स्टार्ट झालेत. आता तर आपल्याला लोणावळा वगैरे क्रॉस करून जायचं आहे. तिथं तर अल्टिमेट मजा येणार आहे. आणि वातावरण तिकडे एक नंबर होणार आहे. आता पण असेल एक 26-27 डिग्री टेम्परेचर असेल. आपल्या बाईकमध्ये दाखवत नाही ना. खूप भारी मजा येते. बघा ना डोंगर, बघा ना काय ग्रीनरी आहे. एक नंबर, एक नंबर. तर खोपोलीत आलोय आपण. खोपोलीत आलोय आणि माझ्यासोबत काय घडणार नाही असं होणार नाही. आत्ता जस्ट पाठी लेफ्ट साईडने चाललोय. एकदम रिक्षावाल्याने आहे ना, काय इंडिकेटर नाही दिला, काय नाही दिला. सरळ मला लेफ्ट साईडला दाबून टाकला. बरं मी स्पीडला वगैरे नव्हतो, आरामातच होतो. ट्रॅफिक आहे ना, तर मुव्हिंग ट्रॅफिक आहे. पण या डायरेक्ट दाबून टाकलं. काय म्हणजे मला खूप अनुभव आहे इकडचा खोपोलीतला. खोपोलीमध्ये माझ्या 4 व्हीलरचा पण ॲक्सिडेंट झाला होता याच रोडला पुढे. तर थोडी भीतीच वाटते यार इकडे. आता काय असं चालवतात मला तेच नाही समजत. तर 4 व्हीलरचा पण माझा ॲक्सिडेंट झालेला. पाठून येऊन बाईक मला घुसला होता डायरेक्ट गाडीत, काच वगैरे फोडून सगळं.
आत्ता पण हा रिक्षावाला, म्हणजे मी एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींना मी इम्पॉर्टन्स नाही देत, हे रिक्षावाल्याने दाबणं वगैरे, पण इकडे माझ्यासोबत ते मॅन्डेटरी होतं प्रत्येक वेळेला, त्यामुळे थोडं जास्ती लक्ष जात आहे त्या गोष्टीवर. बाकी नो ऑफेन्स, कोणाला काय मी नाव नाही ठेवत आहे, काय कोण काय मुद्दामून करत नाही, पण आहे थोडंसं मला होतं प्रॉब्लेम त्या गोष्टीचा. तेव्हा इकडेच पुढे राईट हँड साईडला दाखवतो मी, माझा 4 व्हीलरचा ॲक्सिडेंट कुठं झाला होता. इकडे या रोडला, या राईट हँड साईडला इकडे ॲक्सिडेंट झाला होता माझा, तर राईट हँड साईडला. ते डायरेक्ट मी इथनं जात होतो, पाठवून डायरेक्ट स्कूटीवाला येऊन डायरेक्ट घुसला गाडीत. त्याची बायको होती, लागलं होतं बरंच खूप, पण काय तर झालं त्या गोष्टी, जाऊ दे. खोपोली आता ऑलमोस्ट एक्झिटला आलो आहे आपण, आणि समोर दिसत आहेत आपल्याला लोणावळ्याचे घाट. आता या कॅमेरामध्ये दिसत नाही यार, समोर तो जो पीक पॉईंट आहे ना खंडाळा घाटाचा, तो पण दिसतो इकडनं. तर ठीक आहे, वरती जाणारच आहोत ना. याच ठिकाणी आपण खंडाळा घाट आता चढायला चालू केलं आहे, ट्रेन स्टार्ट झाला आहे जस्टच. आणि आत्ता इकडं लेफ्ट हँड साईडला आहेत ना लाईनीत वॉटरफॉल आहेत, लाईनीत वॉटरफॉल आहेत. आता बल्कि 2-3 दिवस पाऊस थोडा कमी आहे, शांतता घेतलेली आहे पावसाने, बट इकडे आहेत लाईनीत, थोडंसं क्लिअर आहे बघा, दिसतंय का? या कॅमेऱ्यामध्ये नसेल दिसत आय गेस. बघा इथे समोर आहेत ना खूप सारे, एक नंबर. मी जे मगाशी तुम्हाला सांगितलं ना माझा खोपोलीचा एक्सपिरियन्स, माझे भावजी इकडचे आहेत, खोपोलीतलेच आहेत, माझी बहीण इकडे दिलेली आहे. तर ते दोघं आता व्हिडिओ बघत जर असतील तर ते हसत असतील, ते रिलेट करू शकत असतील मी कशाबद्दल बोलतोय आणि काय बोलतोय ते. ठीक आहे. बघा म्हणजे कधीही आपण, मी तर किती वेळा येतो यार, खूप वेळा येतो, पण कधीच एक डिसअपॉइंटमेंट किंवा कधीच बोरिंग नाही वाटत हा व्ह्यू, कधीच नाही. हा रस्ता आहे ना, हा रस्ता खूप लोकांसाठी असं असतं की जायचं त्यांना इकडे यायला नाही भेटत सो रिझन्समुळे, पण यार वेगळीच वाईब आहे, अनबीटेबल आणि अनमॅचेबल वाईब आहे. कितीही वेळा या. अरे खूप लोक, हा बघ कुठं चढलाय. ठीक आहे, त्यांचे फोटो काढायला नाही भाई, सिग्नल तरी दे यार साला. काय माणसं आहेत यार, सिग्नलच देत नाहीये कोणी, सिग्नलच देत नाहीये. शिट, आता पण वाचलो. ऍक्च्युली एवढा पॅनिक ब्रेकिंग केलं ना की गाडी पाटणं वरती झाली भाई. ते बघा धुका जाऊ दे, धुक. आणि हा एक व्ह्यू आपला नेहमीचा फेमस. इथं 2 मिनटं थांबायचं आणि जर्नी कंटिन्यू करायची. हा व्ह्यू भारीच आहे यार, हा एक नंबर व्ह्यू आहे, ह्याचं काही हे नाही. हा चला, थांबायचा काही सीन नाही आहे, जाऊया आपण आपली जर्नी कंटिन्यू करूया. एक गाडीचा फक्त थंबनेलसाठी फोटो बघूया येतोय का चांगला व्यवस्थित. निघलो त्या स्पॉटवर ना, 2-3 फोटो काढले भाई, हार्टबीट फास्ट झाले माहिती आहे माझे त्या सीनमुळे. अरे लिटरली पाठचा टायर उठला होता, विल्ली बसली आणि मी सुद्धा डिसबॅलन्स झालो यार. कसे मूर्ख माणसं आहेत, का समजत नाही मला, ते समजत नाही यार. म्हणजे इंडिकेटर द्यायचं, पाठी पुढं गाड्या असतात, फॅमिली सोबत आहे वरून यार. खरंच आई श्री स्वामी समर्थ. मी तर होप सोडले होते, मला वाटलं जातोय गाडीत, पण गाडी थांबली, उठली, ती जाग्यावर स्टॉप झाली गाडी. मी टोटल सांगतो, गाडीचा मी ब्रेक दाबला, गाडी थांबली नाही, तिने लगेच ABS ऍक्टिव्ह केला, लगेच गाडी जाग्यावर स्टॉप, त्यामुळे माझा बॅलन्स गेला.
गाडी भाई एक नंबर आहे, पळण्यात तर आहे. आज ब्रेकिंग पण टेस्ट झाली. सिरियसली मी चांगला स्पीडला होता, 30-40च्या स्पीडला होतो आणि त्याने एकदम पॅनिक ब्रेकिंग करून तो लगेच साईडला व्हायला बघत होता. भाई टू गुड. मजा आली भाई. थोडंसं भीती वाटते पण ठीक आहे यार, एवढं काय घाबरायचं आता. रस्त्यावरती ह्या सगळ्या गोष्टी होतच असतात. मी सगळ्यांना सांगत असतो, इनफॅक्ट माझ्या मित्रांना वगैरे सगळ्यांना, रस्त्या बोलल्यावर ह्या गोष्टी होत असतात. हां ते होत असतात गोष्टी, त्या आपण सांगायला राहतो तर आपल्याला असं असतं की हा होत असतात. पण ते जरा जास्ती मेजर झालं ना की आपण मग असं बोलायच्या कंडिशन मध्ये नसतो राहत. समजून घ्या मला इन शॉर्ट काय बोलायचं आहे. टायगर्स पॉईंट बेटा, टायगर्स पॉईंट. धुकच आहे भाई, एक नंबर. काय असं प्लेझंटवाली थंडी वाटते ना, प्लेझंटवाली. हो. धुकच यार, सिरियसली. जाऊ ते, परत उतरायचं मन नाही माझं. पण ट्यू गुड मॅन, ट्यू गुड. एकविरा आईचा उदो भाई. लोणावळ्यात आलो आहे आणि हलकी ड्रिझलिंग चालू झाले. पण काय थंड पाऊस आहे हा, एक नंबर. गार पाणी आहे भाई, गार पाऊस आहे. आत्ता कसं वाटतंय, गार वाटतंय. अरे तो छोटा पोरगा बघ कसा बघतोय गाडीकडे. हाय बघतोय भाई आपल्याकडे. ट्रॅफिक तर इथं असतेच, कधीही या, केव्हाही या. ट्रॅफिक जन्मसिद्ध हक्क आहे. कारण की ऑब्विसली अरुंद रोड आणि खूप साऱ्या गाड्या, त्यामुळे सगळं वांदा होऊन जातं. तर लोणावळ्याला थांबलो होतो, लोणावळ्याच्या पुढे म्हणजे टोलच्या पुढे. आणि इकडे ड्रिझलिंग चालू झाले, पाऊस चालू झालाय. ठीक आहे, आता जाऊया, मस्त रोड काढूया. एवढं काय नाही, म्हणजे जास्ती जोरात नाही आहे पाऊस, हलकी फुलकी ड्रिझलिंग आहे, काय विषय नाही. एक तासापेक्षा थोडं कमी लागला मला इथं पोहोचायला. आता इकडनं अजून हार्डली 60-70 किलोमीटर असेल फक्त, बाकी नाही एवढंच. आणि गाडी आपली ॲव्हरेज देते, मायलेज देते 21चा मायलेज देते फिलहाल. आणि भाई इकडनं आहे ना, लोणावळ्यात एंटर केल्यापासून तिची वारा जो बदलला आहे ना, हो काय सांगू यार. एक नंबर. दाबेली खाल्ली मी, दाबेली पण टॉप नॉच. मला अजून एक खायचा मन होता, पण ते कसं मी पहिला एकच सांगितली ना, तर परत सांगितलं तर मग ते गरम वगैरे करायला टाईम लागतो. शेवट आपल्याला टाईम वेस्ट करायचा नव्हता. वैभवला पण फोन करून सांगितलं आहे का इथे तर पोचलं आहे, अपडेट दिलं त्याला मी. आता पुढची जर्नी कंटिन्यू करूया. असा पाऊस असेल ठीक आहे, जास्ती पण जोरात नको. तर मग भिजायला होतं रे आतमध्ये. रेनकोट किती तुम्ही चांगला घाला, किती भारी घाला, भिजायला होतंच बाईकवरती. कुठल्याच रेनकोटमध्ये एकदम असं सुक्क नाही राहत आहे. एकविरा आईचा उदो एकविराचा एंट्री गेट आपण क्रॉस करून चाललोय पुढे. एकविरा आई माझ्यावर आणि जेवढे सगळेजण व्हिडिओ बघतात सगळ्यांवर तुझा कृपा आशीर्वाद ठेव. चला राईड आपली कंटिन्यू करूया. खूप अमेझिंग मजा येते, खूप खतरनाकवाली मजा. तर पत्कर नाक्याचा टोल आला आहे. हा लास्ट टोल आहे आपला. आता ह्याच्यानंतर आपल्याला पुढे एक पण टोल नाही भेटणार. भरायचं तर नसतंच आपल्याला, तरी पण सांगतोय. आता मागं एक गणपतीची मूर्ती गेली, खूप मोठी आहे, ह्याच्यात दिसणारच नाही ना. तर तिकडे राईट हँड साईडला पंचधातूची मूर्ती आहे, ती खूप मोठी आहे, मस्त आहे, मस्त जागा. मी गेलो तिकडे, ब्लॉग आहे आपल्या चॅनलवर, जरूर बघा. तर बघायची असेल ना ती मूर्ती एकदम जवळच तुम्हाला, तर ब्लॉग आहे आपल्या चॅनलवर. आता इकडनं एक राहिलं असेल 10-15 किलोमीटर. आपल्याला बेसिकली आकुर्डीला जायचं आहे. आकुर्डीला राहतो माझा मित्र.
त्याला फोन करून इन्फॉर्म केलं आहे मी जेव्हा लोणावळ्याला होतो तेव्हा. आता आपल्याला काय 15 मिनटं लागतील तिकडे पोचायला. आणि गाडी 23चं मायलेज आहे, 87.6 किलोमीटर्स. अजून पकडा 100 किलोमीटर होतील आपले. 58ची ॲव्हरेज स्पीड आहे आपली टोटल एवढ्या जर्नीमध्ये. चांगली आहे स्पीड, मजा येते. आता इकडे बघा, इकडे आहे ना वातावरण गारच आहे. गार इन द सेन्स ऊन आहे, पण तरीसुद्धा उम्मस नाही आहे. उम्मस म्हणजे जी ह्युमिड क्लायमेट असतो ना, तो ह्युमिड क्लायमेट नाही आहे. एकदम टॉप नॉच एक नंबर क्लायमेट आहे. वायझर एकसारखं घाण होतं, कारण की आहे ना हलकी फुलकी बुंदाबांदी मध्ये मध्ये होती आहे, त्यामुळे वायझर लय घाण झाला आहे. तर आता आतमध्ये आलो आहे, रावेतमध्ये आलो आहे. हायवे सोडला आहे रावेतमधून. आता आपण सरळ सरळ आकुर्डीला जाऊ, पण पहिला स्वीटच्या दुकानमध्ये थांबू. काहीतरी बापाला मोदक किंवा असं काहीतरी पेढा वगैरे स्वीट वगैरे घेऊया आणि मग पुढे वैभवच्या घरी जाऊया.